सध्या ना मस्त दिवाळी चालू आहे आणि दिवाळीमध्ये पावसाळासुद्धा चालू आहे. काय करता? दिवसा ऊन पडतं कडक आणि नंतर पाऊस पडायला लागतो नंतर आणि नंतर मध्येच फटाके उडतात. दिवाळी चालू आहे की पावसाळा काही समजतच नाही आणि दिवाळीमध्ये पहिल्यांदा पाऊस पडताना मी पहिल्यांदाच बघितला आहे. काय करणार? पण ठीक आहे, वातावरण इतकं सुंदर वाटतंय ना, मध्येच पाऊस पडतो, थंडी वाजते मस्त. तर अशा वातावरणात मला ना मस्त गरमागरम काहीतरी खायचं होतं. आता मी सर्वात अगोदर पीठ भिजवून घेतलं. तुम्हाला असं वाटेल की मी नक्कीच इथे भजे करणार आहे गरमागरम, तर नाही, भजे नाही करणार आहे. तुम्ही बघाच पुढे की मी नक्की काय बनवते. तर त्यासाठी सर्वात अगोदर मी भाकर टाकून घेतल्या, कारण त्यासाठी आपल्याला अगोदर भाकरच लागणार आहे त्याच्यासोबत खायसाठी. तर मस्त भाकर टाकल्या, त्यानंतर मस्तपैकी मसाला इथे त्याच तव्यावरती भाजून घेतला मी सगळा. कांदा, त्यानंतर आपलं खोबरं, त्यानंतर लसूण, जिरं थोडंसं, अ, थोडंसं हे सगळं मी असं लालसर ब्राऊन रंगाचं भाजून घेतलं मस्त. त्यानंतर मस्त ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलं आणि मग मस्तपैकी वाटण करून घेतलं. वाटल्यानंतर मस्त छानपैकी मी पातेलं ठेवलं. आता पातेलंभर भाजी करायची आहे आपल्याला. त्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला थोडासा मस्त भरपूर. त्यानंतर मस्त पातेलं ठेवलं, तेल टाकलं त्यामध्ये, त्यामध्ये मोहरी टाकली आणि जे काही वाटण वाटलेलं होतं ते वाटण टाकलं, थोडं तेजपान पण टाकलं. त्यानंतर सगळा मसाला मस्त फ्राय करून घेतला. त्यामध्ये मस्त मसाले टाकले सगळे, तिखट, काळा मसाला, हळद हे सर्व टाकून मस्त भरपूर असं पाणी टाकलं त्यामध्ये आणि जे काही आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं ना, मस्त त्याला उकळी आल्यानंतर त्या वड्यांची त्या भज्यांची त्या पिठाची भजे सोडून दिले त्यामध्ये मस्तपैकी. भजे म्हणजे वडे, तर तुम्हाला आता समजलंच असेल की मी इथे डुबुक वड्याची आमटी बनवते. आता तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला मला नाही माहिती, पण आमच्याकडे याला डुबुक वड्याची आमटी म्हणतात. तर मला इतकी आवडते ना पहिल्यापासून आणि असं वातावरण, असं पावसाळा झालं ना की मस्तपैकी गरम-गरम भात, भाकर हे सर्व मस्त असं चुरून-मुरून खायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळे मी आज मस्त डुबुक वड्याची आमटी केलेली होती. मस्त भाजी एकदम मस्त शिजवून दिली मस्त छान. मस्त आणि त्यामध्ये भाकरीचा काला मोडला, त्यावर मस्तपैकी भाजी टाकली, लिंबू पिळला आणि मस्तपैकी भाजीचा आस्वाद घेतला आणि वातावरणाचा पण. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो, नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हं. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.